अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक, तर मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा, तर निकटवर्तीय रमाशंकर यादव यांना सुद्धा अटक। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी मोठी घडामोड। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा, सोबतच ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब, खासदार संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीच्या विटा दान करण्यात आल्या होत्या, त्यांचं काय झालं, राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचा एकाच विमानानं प्रवास। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपुरात दाखल। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, फडणवीसांची सीट एकाच रांगेत। धनंजय मुंडेंनी घेतली बीड हत्याकांडातील मृत विलास घुलेंच्या कुटुंबियांची भेट, तर आरोपी पोलिसांचा लाडका आहे का, मुंडेंचा सवाल। केतनचं टक्कल आणि त्याचं अडखळत बोलणं सियाला खटकायचं, यामुळेच सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, सूत्रांची माहिती। जर सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, सियाच्या आईवडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। मुंबई लोकल हत्या प्रकरणामध्ये मोठी घडामोड, तर आरोपी रोशन 2 महिन्यापासून बॅगेत चाकू बाळगायचा। मयंकने मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यामुळेच हल्ला केल्याची कबुली। पुण्यातील कार्यक्रमामध्ये अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यातील पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य रंगलं, तर हा जागेचा नाही जातीचा वाद, कुलकर्णींचा आरोप। कोणत्याही जातीचा उल्लेख मात्र केला नाही, अभिमन्यू पवारांचं स्पष्टीकरण। मालाडमधील जैन समाजानं घेतली राज ठाकरेंची भेट। महाराजांच्या जिरोटोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण, जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मागितली माफी। राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांसंदर्भातही दिली समज। राज ठाकरेंनी टोचले मनसे पदाधिकाऱ्यांचे कान, घरात बसून राहू नका, विभागाध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरा। राज ठाकरेंच्या सूचना, वेळ कमी आहे, घरातल्यांनाही कामाला लावा, दिल्या सूचना। मॅनहोलमध्ये मुकादम पडल्याच्या घटनेवर महापौर रितू तावडेंनी व्यक्त केला संशय। महापौर रितू तावडेंनी दिले सखोल चौकशीचे आदेश।